महात्मा गांधी यांचा स्मृतिदिवस आहे। त्यानिमित्ताने त्यांना संपूर्ण देशभर देशवासियांतर्फे आदरांजली व्यक्त करण्यात येत आहे। या ठिकाणी सुद्धा आपण वैरायटी चौकपासून पदयात्रा काढून या ठिकाणी त्याचं समापन होते आहे आणि आपण त्यांना आदरांजली वाहत आहोत। महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा संघर्ष राहिला, परंतु तो वैचारिक राहिला, व्यक्तिगत मतभेद नव्हते। आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे की आजपर्यंत जे आंबेडकरवादी होते ते महात्मा गांधींच्या विषयी फारसे चांगले बोलत नव्हते, परंतु हे जी माणसे आहेत ही वैचारिक पातळीवर लोकांना एकत्र करीत होते, संघर्ष करीत होते आणि स्वातंत्र्य लढ्यामध्ये महात्मा गांधीचे योगदान हे नाकारता येत नाही। त्यांनी अनेक लोकांना एकत्रित करून इंग्रजांविरुद्ध लढा दिला आणि त्याचं फलित म्हणून 15 ऑगस्ट 1947ला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं। आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांचं लगेचच नथुराम गोडसे यांनी खून केला, म्हणजे त्यांना गोळी मारून त्यांचा आजच्या एक दिवशी खून झाला। तर अशा पद्धतीने त्यांना संपवण्यात आलेलं आहे। आता 28 तारखेला अजित पवार साहेब यांचं सुद्धा दुःखद निधन झालं। हा अशा घटना का घडतात याचं चिंतन मनन होणं फार गरजेचं आहे। आणि ज्या विघातक शक्ती आहेत या देशामध्ये कार्यरत, त्या देशाचं एकंदरीत वाटोळं करायला निघालेले आहेत याची जाण संपूर्ण देशवासियांना आलेली आहे। परंतु असं काही वातावरण या देशामध्ये निर्माण केलं जात आहे की भीतीचं वातावरण, जे संविधानाला अपेक्षित होतं, लोकशाही आणि ती कल्याणकारक, लोकांच्या हिताची कल्याणकारी राज्य म्हणून असावंच पाहिजे होती, परंतु ती आपल्याला दिसत नाही। भांडवलशाही डोक्यावर काढते आहे, गरीब अत्यंत गरीब होत आहे आणि श्रीमंत अतिशय श्रीमंत होत आहेत। काही ठराविक लोकांकडे देशाची संपत्ती सुपूर्द होत आहे। तर ही निश्चितच चांगली बाब नाही आणि म्हणून आजच्या या दिनी मी अपेक्षा करतो की जे काही जागृत लोक आहेत त्या जागृत लोकांना लोकशाही वाचवण्यासाठी जेव्हा जेव्हा विविध विचारांची मंडळी आहेत त्यांनी एकत्र येऊन या विषमतावादी विचाराच्या लोकांशी लढा देणं गरजेचं आहे। त्यासाठी आपण नेहमी कटिबद्ध राहूया। एवढं बोलतो आणि थांबतो। धन्यवाद। बाबासाहेब आंबेडकरांचा, महात्मा ज्योतिबा फुल्यांचा, कॉम्रेड शीतल कळमकर आयटक कामगार संघटनेच्या वतीनं 5 मिनिट या ठिकाणी आपले विचार व्यक्त करतील।